दिनांक 11/3/2026 सुवर्णकन्या कुमारी निकिता पुनसे व कुमारी प्रतीक्षा आणि प्रगती या तिघींचा नेहरू महाविद्यालयाकडून मांगलादेवी येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नेर नगरीचे सन्माननीय पत्रकार उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आदरणीय परमानंदजी अग्रवाल नेहरू महाविद्यालयाचे अध्यक्ष यांनी पूजन करून अध्यक्षस्थान भूषविण्यात आलेले आहे। नेहरू शिक्षण संस्थाने द्वारा संचालित कुमारी निकिता पुनसे हिने सत्कार समारंभामध्ये भाषणाला सुरुवात केली व गुरुजनांबद्दल बोलली। सरांकडून आम्हाला बरंच मार्गदर्शन त्यावेळेस मिळालं। तसेच सरांनी बऱ्याच वेळा मला माझ्या अडचणीतनी मदत केली। सरांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते। त्याचप्रमाणे आमच्या कॉलेजचे प्राचार्य मांजरे सर, मी ज्यावेळेस अमरावतीला दीक्षांत समारंभ होता त्यावेळेस मी तिथे बरेचसे विद्यार्थी पाहिले होते। त्या विद्यार्थ्यांचे कॉलेजमार्फत कोणतेही शिक्षक त्यांच्यासोबत नव्हते। त्यावेळेस माझे प्राचार्य माझ्यासोबत त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, याचा त्यावेळेस मला खूप अभिमान वाटत होता। तसेच इतर शिक्षक वृंद सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्यासोबत होते। तसेच सरांनी माझ्या आईवडिलांना आणि मला बऱ्याच वेळा म्हटले आहे की कोणतीही अडचण असली तर आम्हाला संपर्क कर, मी तुला होते तेवढे माझ्याकडून मदत करते। सर, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। तसेच नेहरू संस्थेचे अध्यक्ष अग्रवाल सर यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क केला तेव्हा त्यावेळेस त्यांनी म्हटले की आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे तू तुझं शिक्षण थांबू नको, मी वडिलाप्रमाणे तुझ्या पाठीशी उभा आहे, तुला तुझं ध्येय तू गाठ, तू शिक्षण तुझं पूर्ण कर, आम्ही तुझ्यासाठी इथे उभे आहे। कुठलीही अडचण असली तर आमच्याशी संपर्क कर। खरंच सर, मी तुमचे मनापासून धन्यवाद देते की आज माझ्या या परिस्थितीमध्ये पंकज चव्हाण सर, बनसोड सर, खोडसकर सर, गावंडे सर, अग्रवाल सर, मांजरे सर हे माझ्या या परिस्थितीने माझ्यासोबत खंबीरपणे माझा आधार बनून आज ते उभे आहे, यांचे मी मनापासून धन्यवाद देते। तसेच गावातील विजू बारसकर काका यांनी समोर येऊन माझ्यासाठी कौतुक राशी गोळा केली, यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते। तसेच श्री मधुकरराव उघडे सर यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते। आणि कौतुक राशी ज्यांनी मला कौतुक राशी म्हणून बक्षीस दिले आहे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द इथेच संपते। तुमच्या यश असंच वाढत राहो। कौतुक म्हणजे तरी काय असते, आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते, सहजासच ती मिळत नसते, त्यासाठी कष्टाने परिस्थितीशी झुंजावं लागते। कुमारी निकिता पुनसे ही जिद्द करता येते निश्चितच कोणत्याही संकटावर मात, त्यासाठी हवी फक्त स्वतःची साथ। थँक्स निकिता पुनसे, थँक्स। यानंतर प्रिन्सिपॉल साहेब यांनी भाषणाला सुरुवात केली। एवढंच नव्हे तर यांनी पूर्ण 12 वर्षाचा हा एक त्यांनी पूर्ण रेकॉर्ड तोडलेला आहे। ते बोलत असताना हृदय भरून येत होतं। आणि या तीनही मुली सन्माननीय अग्रवाल साहेब सर्व मान्यवर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो, मला सांगताना गौरवानं सांगायचं आहे, ह्या ज्या तीनही मुली आहेत, कुमारी निकिता किशोर पुनसे, कुमारी प्रगती घनश्याम फेटे, कुमारी प्रतीक्षा मारुतराव तुपट, हे तीनही परिवार माझ्या वर्षभर सातत्यात माझ्या संपर्कात असतात। आपले कुलगुरू त्या दोघांनी स्वतःच्या हातानं तिला सुवर्ण पदक दिलं, हे कोणीच बोललं नाही। तिला 6 गोल्ड मिळाले, 6 सोन्याचे पदक मिळाले आणि 1 रोख बक्षीस मिळालं। आम्ही तर दिलं, त्याच्यामुळे चर्चा अशी झाली त्या विद्यापीठामध्ये नेहरू कॉलेजचं नाव, नेहरू शिक्षण संस्थेचं नाव, नेहरू कॉलेजचं नाव फार मोठं झालं। कुठे जातं म्हणतात, अरे तुमचं नेहरू। कार्यक्रमाची सत्कार मूर्ती कुमारी निकिता किशोर पुनसे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून MA मराठीत प्रथम मेरिट, 6 सुवर्ण पदक
व 1 रोख पारितोषिक प्राप्त केल्यामुळे आदरणीय परमानंदजी अग्रवाल यांनी सत्कार करण्यात आला. कुमारी प्रगती घनश्याम तेटे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून MA मराठीतून 4थी मेरिट आल्याबद्दल सत्कार करण्यात आला व प्रतीक्षा मारुती तुपट अखिल भारतीय योगासनामध्ये स्पर्धेत सलग आल्याबद्दल प्रतिनिधित्व केल्याबद्दल सत्कार. निकिता पुंशे हिला कौतुक राशी आज सत्कार निमित्त पोचलेली आहे. मधुकरराव उघडे यांच्याकडून 5,000 रुपये, सारा विजय बारसकर हिच्याकडून 501 रुपया, त्यानंतर संजय भाऊ तुपट 501 रुपये. विद्येची देवता सरस्वती रूपात कुमारी निकिता कौतुक राशीला मंगलादेवी न्यूज ग्रुपचे पत्रकार विजय बारसकर कडून प्रयत्नाला यश प्राप्त झाले. त्यामुळे 25 दात्यांनी 22,000 रुपये कुमारी निकिताला देऊन सन्मानित केल्याबद्दल निकिताने आभार व्यक्त केले. आणि प्रिन्सिपॉल साहेबांनी आज सत्कारनिमित्त प्रिन्सिपल साहेब निकिताच्या भेटीकरता आलेले आहे. त्यांनी सत्कार छानपैकी घेतलेला आहे. त्याबद्दल 2 शब्द सांगाल सर प्लीज. निकिता ही आमच्यासाठी सुवर्णकन्या आहे आणि तिने जे सगळं यश मिळवलं आहे, तिचं यश, तिच्या आईबाबांचे यश आणि तिच्या गावाचं यश आणि आमच्या महाविद्यालयाचे यश, हे त्याच्यामुळे आम्ही तिचं खूप खूप कौतुक करतो. शतशः धन्यवाद सर. तुमचं काय मत आहे निकिताबद्दल? निकिता ही म्हणजे आमच्या महाविद्यालयाची गौरववान विद्यार्थिनी आहे आणि तिचा आम्हाला सतत अभिमान राहील. तिच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही सर्व महाविद्यालय, प्राचार्य सर्वांकडून मी सुयश चिंतितो. शतशः धन्यवाद सर. सर तुमचं काय मत आहे निकिताबद्दल? निकिताने हे खूप आपल्या बिकट परिस्थितीत जे काही यश संपादन केलं, त्यामुळं आमचं आणि आमच्या महाविद्यालयाचं नाव तिनं रोशन केलं. त्याबद्दल मी तिचे धन्यवाद करतो. आणि आमच्या ग्रंथालयातील खूप पुस्तकं तिने वाचन केली. तिने खूप मेहनत घेतली आणि मेहनतीचंच फळ आहे. तर त्या शब्दात मी तिचं अभिनंदन करतो. शतशः धन्यवाद सर. तुमचं काय मत आहे सर? निकिताची जिद्द, चिकाटी आणि निकिताची मेहनत आणि निकिताचा असलेला आत्मविश्वास हे पाहून प्रचंड आदर्शवत असं उदाहरण आहे इतर विद्यार्थ्यांसाठी. आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाविद्यालयाचे प्रमुख अग्रवाल साहेब आणि भाऊ यांनी खूप तिला सपोर्ट करण्यासाठी सगळ्या टीमला म्हणजे सहकार्य करण्याची भूमिका नेहमीसाठी व्यक्त केलेली. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तिच्या. सर तुम्ही वाङ्मय म्हणून मराठीला लेक्चरर होते, तिथे तुमचं मत सांगाल सर? तर सुरुवातीला ज्यावेळेस तिचं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस असं वाटायचं की ती MA मराठीमध्ये ॲडमिशन करते की नाही, कारण तिचा कल जो होता तो फार वेगळा होता. पण ते ॲडमिशन तिनं MA मराठीला घेतली आणि पहिल्या सेमचा ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस असं वाटलं की ही मुलगी काहीतरी करेल, म्हणून तिच्यावर मेहनत घेतली. म्हणजे 3 सेमिस्टरला वेळोवेळी नोट्स पुरविल्या आणि तिनं सुद्धा जे काही आम्ही ज्या पद्धतीनं गायडन्स केलं त्या पद्धतीनं तिनं स्वतः अभ्यास केला आणि त्यानंतर तिनं जी गरुड झेप घेतली त्यासाठी तिचे खूप खूप अभिनंदन. आणि आमच्यासारखे मार्गदर्शक तर पाठीशी असणारच आणि राहीलही. पुढेही तिला काही मदत लागली तर सरांनी तर पालक. प्लीज सर तुमचं काय मत आहे निकिताबद्दल? मागील 2 वर्षापासून ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती. पंकज सरांच्या डिपार्टमेंटला ती असताना तिला एका विषयात मी देण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि त्यांनी त्या सब्जेक्टमध्ये पण चांगला स्कोअर केलेला आहे. ॲक्च्युली माझं हे डिपार्टमेंट माझ्या याच्यात येत नाही, परंतु विद्यार्थ्यांचा आग्रह आणि पंकज चव्हाण सरांचा या विषयाला घेण्यासाठी जो त्यांचा आग्रह होता आणि त्या विद्यार्थ्यांनी सर म्हणजे तुमचा क्लास जर आम्ही जॉईन केला तर डेफिनेटली आम्हाला पुस्तक उघडून बघायचं काम राहणार नाही. आणि तिने मला वाटतं रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये खूप चांगला स्कोअर केला आहे आणि तिच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शतशः धन्यवाद. सर तुमचं काय मत आहे सर याबद्दल? निकिताची जिद्द आणि चिकाटी आणि आमच्या महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य साहेब आणि प्राध्यापक वृंद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि तिने केलेली मेहनत
हे सर्वांचे फळ आणि आमच्या महाविद्यालयातील लयामधून ती मिरिट विद्यापीठामधून मिरिट आली आणि आमच्या महाविद्यालयाचं नाव रोशन केलं, त्याच्याबद्दल मी तिचे धन्यवाद मानतो. सर तुझ्याकडे निकिता बेटा, तुझ्याकडे सर्व टीचर, प्रिन्सिपॉल, सर्व टॉप नेहरू विद्यालय, तुझं काय मत आहे आणि त्यांना स्वागतार्ह काय मत आहे त्याबद्दल सांगशील बेटा? माझ्या यशाचे श्रेय मी प्राध्यापक पंकज चव्हाण सर आणि पुरस्कार सर आणि मांजरे सरांना देते, कारण त्यांनी मला वेळोवेळी नोट्स पुरवल्या, माझ्याकडून अभ्यास करून घेतला, म्हणून त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते. आणि माझ्या या परिस्थितीतनी त्यांनी माझा आधार बनले, यासाठी सुद्धा मी त्यांना धन्यवाद देते. शतश धन्यवाद सर्व प्रिन्सिपॉल, नेहरू विद्यालयाचे सर्वांचे धन्यवाद. जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, नॅशनल एकता, रिपब्लिकन न्यूज, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.